त्यांना आम्ही निधी मागू, परंतु तुम्ही आतापर्यंत आमच्या गावाला जे निधी दिला समोर किती देणारा त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही मागणी करत नाही. तुमच्या सोबत इच्छेनं तुम्हाला जे बोलायचं असेल बोला, कारण की मागच्या पोळ्याला आपण म्हटलं होतं की या ठिकाणी पतंगांना वस्तू लावून दे, नाही तर मी येणार नाही असं बोललं होतं. हे सगळे जण साक्षी आहेत. परंतु एक विषय असा बी झाला की बा इथं या ठिकाणी क्रिकेट खेळणारे जे मुलं आहेत आमच्या गावातले त्यांचा विरोध बी आहे, त्यांच्या विरोध बी आता या ठिकाणी घटू लागू नये म्हणून सणारी मी काही तुमच्याबरोबर भैरबाजी काही करणार नाही. या कार्यक्रमाला मी आपला 2 शब्द विराम देतो. गावातून परिसरातून सर्व लोकांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि मंचावर उपस्थित सर्व पाहुणे मंडळी ज्यांनी या कार्यक्रमाला शब्दाच्या मान पाहून या कुमळा पंच कमिटीच्या मान पाहून या ठिकाणी आपण उपस्थिती दर्शवली, बक्षीस दिले. हा तुमच्या उपस्थितीमध्ये जनतेच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आपल्या गावात साजरा होत आहे. हे खूप मोठी एक चांगली शोकांतिका म्हणजे चांगला म्हणता येईल आपल्याला. आपल्या या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आज सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आपल्या भागाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर कसनजी पडोळे, आपल्या नवनियुक्त आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ज्यांना सिंगम म्हणून असे ओळखतात असे नवरुजी हसन, ऍडिशनल एसपी कातकेरे साहेब, आमचे मित्र ॲडव्होकेट किशोरजी लांजेवार, रघुपतीजी खन्नी, टोनीजी खन्ना, ठाणेदार बोरकुटे साहेब, या गावाचे प्रथम नागरिक पंकजी सुखदेवे, राजकपूरजी राऊत, नरेंद्रजी पहाडे, भागवतजी घोलर, संजयजी आकरे, रणजित सिंग, प्रकाश पारदी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रेमसागर गणवीर, तिरपुरजी आणि समस्त मंचावर बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ या पंच कमिटीचे अध्यक्ष हटवारजी, या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतचे आयोजक, ग्रामपंचायतचे आणि पंच कमिटी सगळं आयोजक मंडळी, या गावातील परिसरातील माझे सर्व मित्र बंधू आणि भगिनी आणि स्पर्धक, मी वासकेश्वर ज्याला म्हटलं की बा तुम्ही भाषण द्या, कारण दरवर्षी राष्ट्रपतीचं भाषण होतो, तर त्यांनी न्याय दिलं की मी नाही दिलं तरी चालेल, माझे सहकार्य व्हायला पाहिजे. नक्कीच हे चांगली गोष्ट आहे. आणि या ठिकाणी जे कार्यक्रमामध्ये आपण सगळे उत्साहानं सगळे एकत्र येतो, त्या परसोडीचं आणि या परिसराचं वैशिष्ट्य आहे. मग तो पेटवणखाना असेल, जवाहरनगर असेल, कोंडी असेल, परसोडी असेल, त्या सगळ्या गावामध्ये सर्व जातीय धर्माचे लोक एकत्र येऊन आपल्या परिसराचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरे करत असतात. आणि म्हणूनच म्हणजे अनेक वर्षापासून मी इथे या कार्यक्रमाला येत असतो. मी या ठिकाणी सांगेल, यावर्षी 31,000चा बक्षीस आहे, पुढच्या वर्षी तो 51,000चा बक्षीस राहील. आपल्या परसोडी गावाचे आणबाण शानमध्ये कुठेही कंपरमात काढून घेतलं. आणि म्हणूनच माझी सुद्धा जबाबदारी आहे की आयोजक आणि जे जे माझ्या समोर प्रस्ताव ठेवला तो मी करण्याचा प्रयत्न करत असतो. मी या ठिकाणी सांगेल की या कार्यक्रमामध्ये येत असताना मी दरवर्षी येत असतो, काही ना काही देण्याचा प्रयत्न करत असतो. आता सरपंच साहेबांनी सांगितलं की आपण या गावात बरेच काम दिले आहे. मी या ठिकाणी सांगेल
की आपण जे मागितलं जवळपास मी आता सगळे कामं वाचून चालणार नाही. मग ते परमात्मा एकचा भवन असेल, तेली पंच कमिटी असेल, सौंदर्यनगरचा गठ्ठीचा कार्यक्रम असेल किंवा मसान घाटावरील परिसराचा रस्ता असेल, माता मंदिराचा असेल, काही काम सुरू झालं, काही काम कंप्लीट झालं, काही काम बाकी आहेत. काही असं नाही की बटन दाबाने काम पटकन सुरू होऊन जाते. सरपंच साहेब थोडा काळा इकडा होता. तू माहिती मध्ये मध्ये डिस्टर्ब नाही करायचा. तुला संधी भेटली आता मला संधी आहे. काही काम होतात, काही काम प्रगती होतात. माझं काम आहे निधी द्यायचा, ठेकेदाराचं काम आहे काम करून घ्यायचा. उगाच तुम्ही काम मागतात, काम करून घेण्याची जबाबदारी सुद्धा तुम्ही स्वीकारला पाहिजे. प्रत्येक वेळेस राजकारण आणण्यापेक्षा राजकारणाच्या पलीकडे जाऊन गावाच्या विकासाकडे कसं जाता येईल त्याचा बघायला पाहिजे. आमदार गावामध्ये बसू शकत नाही. तुम्ही गावाचे सरपंच असतील किंवा बॉडी असेल, जे काही असेल, सगळ्यांनी आमदार असेल, खासदार असेल, सगळ्यांकडून निधी आणायला पाहिजे आणि निधी येऊन ते काम कसं पूर्ण करता येईल ते करून घ्यायला पाहिजे. काम जसं आपण काम अधिकाऱ्यांना काम मानतो ते काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी सुद्धा आपली असते. गावाचा प्रमुख याला आपण जर बोललो काम द्या आणि काम झाला, काम दिलं, आमदारांनी खासदारांनी पैसे दिले आणि मग ते काम आपल्या सुद्धा काम आहे ते काम कसं ते पूर्ण करून घ्यायचे. ह्या परिसरामध्ये काही प्रस्तावित कामं होते. परमात्मा परिसरामध्ये परत एक सभागृहाचा विषय होता, तो प्रस्तावित आहे. हनुमान मंदिर परिसरामध्ये गट्टूचं आहे. या ठिकाणी जो गट्टूचा आहे तो ठिकाण साई गजानन मंदिरमध्ये परिसरात सुशोभीकरण सौंदर्यीकरणाचा होता. महिला ग्रामसंघाचा 10 लाख हे जवळपास 5 ते 4 काम जे प्रस्तावित होते त्यापैकी एक काम काही लोक माझ्याकडे आले. मग सरपंच साहेबांनी सांगितलं ते खरं आहे की या ठिकाणी काही लोकांना क्रिकेट वगैरे खेळावं लागते, काही लोकांना त्रास होईल, म्हणून त्या सरपंच साहेबांनी त्यांच्या सहकार्याने सांगितलं की हा काम होऊ नये. पण मी सांगतो सरपंच साहेब तुम्हाला शब्द देतो तर या कामाच्या व्यतिरिक्त तुम्ही जसं हे निधी आपण मंजूर केले तर हे पैसे आपण कोर्टामध्ये शिफ्ट केलं, परंतु तुम्ही ठरवा, तुमची ग्रामपंचायत ठरवेल 20 लाख रुपयाचे काम जे तुम्ही ठरवा असं काम मी तुम्हाला या ठिकाणी जाहीर करतो. तुम्ही ठरवा गावाचे. मी जसं राजकारण अजिबात आणणार नाही, तुम्हाला हे सुद्धा आवडणार नाही. तुम्ही काँग्रेसच्या माझं काम करा अजिबात म्हणणार नाही. तुम्ही सरपंच आहात यासाठी मी तुम्हाला हे निधी देतोय आणि सरपंच या नात्याने आपण निवडणूक एकामेकाचे विरोधात लढू हा विषय सेकंड आहे. परंतु गावाच्या विकासाच्या मध्ये मी कधीही तुम्ही कोणत्या पक्षाच्या हात कधी आणणार नाही. कारण शेवटी आपली जबाबदारी जनतेसोबत असते आणि जनतेसोबत असताना आपण तो विचार करायला पाहिजे मी पदावर असताना मी काय जनतेसाठी देतो म्हणून कधी हस्तक्षेप करणार नाही. आणि ती जे काम आहे 20 लाखाचं तुम्ही ठरवा आणि परमात्मा साहेब गजानन मंदिर जे आहे ते आणि महिला संघाचा लवकर 8-10 दिवसात मंजूर होतील. म्हणजे उर्वरित हे जे काही 3-4 काम आहेत जवळपास 30 लाखाकडे 50 लाखाचे काम तुम्ही ठरवा. 8-15 दिवसामध्ये आपण ते सुद्धा करू. या ठिकाणी सांगतो. मागच्या वर्षी बोलले होते की नाही बस तुम्ही चिंता करू नका, 2 महिन्यानंतर उरले सुरले ते बी काम करून टाकू. आता 50 घ्या, डिसेंबर जानेवारीमध्ये 50 देऊन टाकू. आपण देणारे आहोत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देणारे आहेत. लाडकी बहीण आहे की नाही चालू? पैसे आले की नाही आले? अरे काहीचे आले असतील, काहीचे नसतील आले. तुम्ही फॉर्म तर भरून ठेवा. 67,000 भंडारा माझ्या मतदारसंघामध्ये झाला आहे. 67,000 अच्छा आहे. मी सुपर आकडा बोलतो नाही, शासकीय आकडा. आणि जवळपास 2 लाखाचे 1.5 लाखाचे जवळपास काहीतरी भंडारा जिल्ह्याचे आहे. 2 लाख क्रॉस होणार आहे. 2 लाख किती छोटे माणूस असतील तर त्यांच्या पगार पैसेमध्ये गेले आहेत अकाउंटमध्ये. हे तुम्ही नाकारू शकत नाही. आता काही लोक म्हणतात की योजना काय होणार आहे. मी तुम्हाला सांगतो बिलकुल काय होणार नाही. सरकार रिपीट झाली तर डबल 2 पट होईल. 3,000 ते 3,000 होतील. मुख्यमंत्र्यांनी सांगितले 1,500 ते 3,000 होतील. आणि या महिला भगिनींना जे 3,000 रुपये जातात एखादा जाती धर्माला जात नाही.
हे सरसकट जाणार. याच्यामध्ये कोणत्या पक्ष, कोणत्या जातीचा, पातीचा काही धर्माचा विषय नाही आहे. अरे चांगल्या योजनेचा आपल्याकडे हाच एक विषय आहे. आम्ही इतके काम करतो, परंतु आता ठीक आहे विरोधी पक्षाचं काम आहे विरोध करायचा, परंतु चांगला तरी कधी बोला. आमची आपण एखादा 10वी पोरगा पास होते, मॅरिट मध्ये होते, तर त्याच्या काय अपेक्षा असते पालकाकडून? त्याची पाठ थोपाट आला पाहिजे की बापू तुम्ही चांगला पेपर घेत काढलास, चांगला मार्क केलास, तेव्हा त्या पोराला हिंमत येते रे 12वी मध्ये अजून मॅरिट मध्ये येते की नाही येत? बरोबर आहे की नाही? आणि जर समजा मॅरिटचा पोरगा असेल 10वी मध्ये त्याला खच्चीकरण केला की तू नालायक आहेस, तू बदमाश आहेस, तू चांगला नाही आहेस, तर तो उत्साहानं 12वी पास करेल का? 8